हाय नमस्कार. आता आहे मटारचं सीझन, तर आपण मटारचे कटलेट बघूया. साधे सोपे झटपट सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला कधीही करू शकता. वाटाणे आहेत, आपण ते आता स्वच्छ धुवून घेतले. सोलून साधे आपले वाटाणे, शेंगांचे, फ्रोझनचे नाही. आणि ते जरा जाड तवा घ्यायचा, म्हणजे छान भाजता येईल. पातळ घेतलात हरकत नाही, मग पटपट हलवावे लागते. त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा, 2-4 लसूण, 2-3 मिरच्या, जसं तुम्हाला तिखट वगैरे हवं असेल तसं 2-4 लसूण वगैरे घ्यायचं. आणि ते सगळं छान मस्त 1 चमचा, अगदी बारका चमचा तेल घालायचं आणि त्याच्यावरती छान परतून घ्यायचे. अगदी हळूहळू परतायचे. असा मोठा गॅस करून पटकन करपवायचे नाही, काय नाही. हळूहळू त्याच्यात थोडे ते शिजले पण जातात, छान तेलावरती फ्राय पण होतात, तर त्यांच्या चवीत अजून फरक पडतो. अगदी छान असे जरा भाजत आले की त्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं. 1 पाव चमचा मीठ घालायचं आणि अगदी किंचितशी साखर घालायची. आणि हे आता आपले वाटाणे छान भाजून वगैरे आले. हे मी अगदी अर्धा वाटी पोहे धुवून ठेवले. ते धुवून ठेवलेत. 2 बटाटे उकडून घेतले. आता आपल्याला हे भाजलेले वाटाणे आहेत, त्याचं हे असं अगदी म्हणजे सरबरीत 2-3 वेळाच फिरवायचं. जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडसर असं वाटाण्याचं करायचं. त्यानंतर हे 2 उकडलेले बटाटे घेतले. आणि मग तुम्हाला कुठले चवीचे छान वाटतात असे मसाले टाकायचे. तिखट, हळद तर आलीच, पण बाकी काय तुम्हाला चवीचं घालायचं असेल तर घाला. वरून आणखी आलं लसूण जर तुम्ही भाजायला कमी घेतलं असेल तर घालू शकता. आता धणा जिरा पावडर टाकली, आमचूर पावडर टाका किंवा चाट मसाला टाका. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाका. आणि आपण आता थोडासा गरम मसाला टाकतोय. कुठल्याही कंपनीचा टाका, तुम्हाला आवडेल तो. साधं आपलं घरातलं तिखट टाका. मीठ घाला. तुम्हाला कसं तिखट हवं आहे, कारण आणि मिरची बारीक केली, नुसती मिरची बारीक केली, तिखट नाही घातलं तरी चालेल. एखाद दुसरी मिरची वाढवलीत ना तरी चालेल. मग तुम्ही तिखट घालू नका. तुम्हाला अगदी हिरवाच कलर हवा असेल ना, तिखट घातल्याने थोडा कलर तुमचा बदलेल, तर तुम्ही मिरची एखादी वाढवा. आता आपण भिजवलेले, स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले पाणी काढून ते पोहे घालायचे आपल्या बाइंडिंगसाठी. ब्रेड क्रमपेक्षा पोहे छान. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना आता मी ऑरेगॅनो, ते आपलं पिझ्झावरचे पाकिट येतात ना ऑर्गॅनो, ते घालायचं. विकतही बॉटल मिळते, तीही आहे, पण आता पिझ्झाबरोबर आलेले तर वापर त्याचं पण करते. तर ती 2 छोटी पॉकेट होती, ती टाकली त्याच्यावरती. आणि छान हे हातानेच मिक्स करा, चमच्याने मिक्स करून काही ते होणार नाही. किंवा बटाटा किसून घेतला असेल तर हरकत नाही, पण आता मी कसं असं दाबून घेतलं तर त्याचे मोठे तुकडे वगैरे थोडे असतात ना, तर ते घेऊन दाबायचे. आणि बघा आता आपल्याला कटलेट करता येईल असं आपलं बॅटर झालं, असं कळलं आपल्याला की मग आता हे बरोबर झालं. हे असं दाबलं की झालं, आपले होतं. आता ह्याच्यावरती छान अशी मस्त भरपूरशी चिरलेली बारीक कोथिंबीर घाला. त्याने छान हिरवा कलर पण येईल तुम्हाला. असं सगळं मस्त मिक्स करायचं. आता वाटाण्याचं सीझन आहे, वाटाणे मी घेतले त्याहीपेक्षा जास्त घेतले तरी हरकत नाही. तुम्हाला केवढी क्वांटिटी हवी तेवढी घ्या. छान खूप सुंदर लागतात अहो. याची मस्त मोठी टिक्की केली आणि बर्गरचा तो पाव येतो ना, तो आणलात तुम्ही आणि ती टिक्की मस्त त्याच्यात टाकलीत. वरती मेयोनीज लावा, चीजचे हे ठेवा. असं सगळं केलं तर आणखीन छान मस्त होतं. याची मोठी टिक्की करा. आता हे आपण कटलेट बनवतोय सॉसबरोबर खाण्यासाठी. असं छान केलं. असे सगळे कटलेट आपण करून ठेवूया.
आता कसं छान भाज्यांचं सीझन आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या घेऊन छान कटलेट करून त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करायचे, वाटाण्याचे वेगवेगळे प्रकार, गाजर आहे छान, गाजरचा हलवा, गाजराचे कटलेट, असे सगळे आता सध्या सीझन आहे भाज्यांचा. सीझनमधली भाजी फळं खायची. असे चांगले आपले कटलेट, कुठलाही आकार द्या तुम्हाला जो द्यायचा आहे तो. आणि सगळे कटलेट झाले की त्याच्यावरती अगदी 1 चमचा मैदा असा पूर्ण असा त्याच्यावरती वरूनच असं लावायचं हलकासा. बघा अगदी काय असं हे नाही त्या, किंवा असं आहे बघा, असं घेऊन पूर्ण ते मैदा असं झाडायचं अगदी वरती कोटिंगला, काही जास्त. असे सगळे आपले कटलेट झालेले आहेत. आता मस्त फ्राय पॅनवरती तेल घ्यायचं आणि त्याच्यावरती आपला एक एक कटलेट ठेवून द्यायचा. मस्त फ्राय करायचा. खरंच मस्त होतं. तुम्हाला हवं आहे तर ह्याच्यात कॉर्नफ्लॉवरची पावडर करायची, त्याच्यामधून पावडर म्हणजे पातळ स्लरी करायची, त्याच्यामधून आपला कटलेट बुडवून काढायचा आणि हवं आहे तर रव्यावरती किंवा ब्रेड क्रमवरती घोळवायचा आणि तसं टाकायचं. त्याने आणखीन त्याला कडकपणा येईल. हे असं टाकलं तरी चालतं. मस्त आपले छान कटलेट होतात. बघा खूप चवीचे होतात. करून बघा. आता मीडियम टू हायवरती आपला गॅस आहे. थोडेसे झाले असे वाटतील तेव्हाच त्याला चमचा लावा. गॅस चांगला मीडियम टू हाईटवर ठेवा, अगदी कमीवर ठेवू नका. थोडे खालून झाले असे वाटले की मग परतायचे. फ्राय पॅन छोटा पडतो त्यामुळे परतायला असे मस्त आलटून पलटून छान ब्राऊन कलर करायचा. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे मटरचे कटलेट करून बघा. छान गरम गरम सॉस बरोबर खायला मस्त, संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला. हे झाले. आता आपण दुसरे थोडे टाकूया आणि असे आपले मस्त मटरचे कटलेट तयार. नमस्कार.